नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MS सेट व CSR नेट या एक्झाममध्ये जे काही केमिकल सायन्समध्ये फिजिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन आलेले आहेत त्याचा आपण इथे ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन बघणार आहोत. आपल्याला जर याचा डिटेल पाहिजे असेल तर आपण PDK अकॅडमी ॲप इन्स्टॉल करावं. तर आज आपण फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहोत. द मोस्ट पॉवरफुल डिटेक्टर्स यूज्ड इन गॅस क्रोमॅटोग्राफी. ओके, तर इट इज द क्वेश्चन बेस्ड ऑन क्रोमॅटोग्राफी. हा प्रश्न आपल्याला कशावर बेस्ड आहे? क्रोमॅटोग्राफी टेक्निक्स. क्रोमॅटोग्राफी टेक्निक म्हणजे काय? याच्यामध्ये आपण सेपरेशन ऑफ कॉम्पोनंट्स करतो. मिक्सचरमध्ये जर दोन कॉम्पोनंट्स असतील किंवा दोनपेक्षा जास्त कॉम्पोनंट्स असतील त्यांचं सेपरेशन करण्यासाठी आपण क्रोमॅटोग्राफी टेक्निकचा वापर करतो. आता इथे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. क्रोमॅटोग्राफीचे अनेक टेक्निक्स आहेत, परंतु इंडस्ट्रीमध्ये दोन महत्त्वाचे टेक्निक आपण वापरतो. एक आहे HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि दुसरा आहे गॅस क्रोमॅटोग्राफी. आता आपला क्वेश्चन आहे गॅस क्रोमॅटोग्राफी. बेसिकली गॅस क्रोमॅटोग्राफी या टेक्निकमध्ये इट इज स्टेशनरी फेज आणि मोबाईल फेज दोन असतात. एक मोबाईल फेज इज अ गॅस अँड स्टेशनरी फेज इज नथिंग बट द लिक्विड सपोर्टेड ऑन सॉलिड सरफेस. सॉलिड सरफेसवरती आपण लिक्विड हा स्टेशनरी फेज म्हणून इथं काम करत असतो. तर या टेक्निकमध्ये वेगवेगळे डिटेक्टर्स आपण वापरतो. पहिला डिटेक्टर आहे फ्लेम आयनायझेशन डिटेक्टर, दुसरा आहे थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर आणि थर्ड हिअर इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टर आणि चौथा डिटेक्टर आहे मास स्पेक्ट्रोमीटर डिटेक्टर. हे डिटेक्टर काय करतात? जे काही सिग्नल त्याच्यापर्यंत येतात आफ्टर द सेपरेशन कॉम्पोनंट सेपरेट झाल्यानंतर डिटेक्टर्सकडे जे सिग्नल येतात त्या सिग्नलचं डिटेक्शन करायचं, ॲनालिसिस करायचं काम हे डिटेक्टर्स करतात. तर आपण जर हे चारही डिटेक्टर्स जर तुलना केली, फ्लेम आयनायझेशन डिटेक्टर, फ्लेम आयनायझेशन डिटेक्टरमध्ये फ्लेमचा वापर केला जातो. त्याच्याकडे सिग्नल आल्यानंतर फ्लेम आयनायझेशन डिटेक्टर करून आपण डिटेक्ट करतो. त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी डिटेक्टर मध्ये पण टेम्परेचरच्या कंडक्टिव्हिटीचा वापर करून आपण डिटेक्शन करतो. इलेक्ट्रॉन कॅप्चर डिटेक्टरमध्ये पण आपण त्या ठिकाणी ॲनालिसिस सॅम्पलकडून जे आलेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्या डिटेक्टरमध्ये त्याचा वापर केला जातो. परंतु जो पाचवा जो ऑप्शन आहे मास स्पेक्ट्रोमीटर डिटेक्टर, दॅट इज द मोस्ट पॉवरफुल डिटेक्टर्स यूज्ड इन गॅस क्रोमॅटोग्राफी मध्ये. दिस इज द मोस्ट पॉवरफुल डिटेक्टर. मास स्पेक्ट्रोमीटर नावाचा जो डिटेक्टर आहे, मास स्पेक्ट्रोमीटर डिटेक्टरमध्ये आपल्याला काय माहिती मिळते? आपल्याला डायरेक्टली वी गेट द मास टू चार्ज रेशो. जो काही मास टू चार्ज रेशो असतो आपल्या ॲनालिसिस केल्यानंतर मास टू चार्ज रेशो, आपल्या कॉम्पोनंटचा मास टू चार्ज रेशो आपल्याला तिथे डिटेक्ट होत असतो. म्हणजे थोडक्यात काय की जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला या डिटेक्टरमधून मिळते. इथे पण इन्फॉर्मेशन मिळते, परंतु ॲज वी कम्पेअर विथ ऑल दिस मास स्पेक्ट्रोमीटर डिटेक्टर हा जास्त उपयोगी आहे. कारण मास स्पेक्ट्रोमेट्री नावाचं एक स्पेसिफिक टूल आहे, आपण ॲनालिसिससाठी वापरतो आणि त्याचं आणि इकडे गॅस क्रोमॅटोग्राफीचं दोन्हींचं कोलॅबोरेशन करून आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस या टेक्निकमधून करू शकतो. सो करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन डी, दॅट इज मास स्पेक्ट्रोमीटर डिटेक्टर. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. येस, सो द नेक्स्ट क्वेश्चन वी आर गोइंग टू डिस्कस हिअर, दॅट इज द एंट्रॉपी प्रोडक्शन फॉर केमिकल रिॲक्शन इज गिवन बाय. तर आपल्याला इथे आता एंट्रॉपी प्रोडक्शन फॉर केमिकल, कुठल्याही केमिकल रिॲक्शनमध्ये एंट्रॉपी प्रोडक्शन आपण कसं मांडू शकतो त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे इक्वेशन दिलेले आहेत. आता इथेच बघा प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला ऑप्शन ए दिलेला आहे DIS, इथं पण DIS. व्हॉट इज DS? DS इज व्हॉट? DS इज नथिंग बट चेंज इन एंट्रॉपी. DS इज चेंज इन एंट्रॉपी. आता इथं जर सिम्बॉल आपल्याला जो वापरलेला आहे हिअर, दिस इज I. इथं आपल्याला सिम्बॉलमध्ये ऑप्शनमध्ये दिलेलं आहे I कशासाठी रिप्रेझेंट केलेला आहे? इट इज इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल जर एखादी रिॲक्शन असेल, इरिव्हर्सिबल जर रिॲक्शन किंवा प्रोसेस असेल तर त्या ठिकाणी आपण चेंज इन एंट्रॉपीचं कुठलं इक्वेशन आपण वापरू शकतो की किंवा कुठलं इक्वेशन आपण रिप्रेझेंट करू शकतो फॉर इरिव्हर्सिबल चेंज in entropy. So change in entropy for irreversible is represented by this symbol. आता इथं आपण जर बघितलं एंट्रोपी रिडक्शन फॉर केमिकल रिॲक्शन इज गिवन बाय
दिस. आता इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. इथे आपण जर बघितला ए, इथे हा ऑप्शन ए इज टर्म, इट इज रिप्रेझेंटेड बाय ॲफिनिटी. आपण ए जो आहे इथं ॲफिनिटी रिप्रेझेंट करतो. त्यानंतर दुसरा जो टर्म आहे दॅट इज डी साय, डी साय अपॉन टी, और दिस डी साय इज नथिंग बट इट इज रिप्रेझेंटिंग एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शन कुठपर्यंत गेलेली आहे, एक्सटेंट ऑफ रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय दिस एक्सटेंट ऑफ रिॲक्शन. तर इफ यू ऑब्झर्व दिस, चारीमध्ये जर आपण बघितला तर चेंज इन एंट्रॉपी फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस, we know that change in entropy for irreversible process is always greater than 0. ही कधी पण आपण irreversible process मध्ये we observe that the change in entropy for irreversible process is always greater than 0. And if you consider the affinity and the product of extent of reaction, extent म्हणजे काय की रिॲक्शन कुठपर्यंत झालेली आहे, that is given by this symbol. So this change in entropy for irreversible process, it is always greater than 0. So if you observe this and it is always positive also, ह्या 4 ऑप्शन मध्ये आपण जर बघितलं इथं निगेटिव्ह साइन आहे, इथं पण निगेटिव्ह साइन आहे, and this is less than 0, but this option, in this option it is greater than 0. So this option is the correct option. की here irreversible process असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण चेंज इन एंट्रॉपी फाइंड आउट करायला गेलो तर that change in entropy it is always greater than 0. It is the change in entropy for that process can be given by this symbol, where A is known as affinity and d psi is nothing but it is the change in psi is extent of reaction, how much the reaction is extended that can be determined. तर अशा पद्धतीने आपण या क्वेश्चन साठी ऑप्शन ए हा अचूक उत्तर आहे. Now we'll go for second next question. Okay. Now पुढचा जो प्रश्न आहे, the every observable in classical mechanics there exists a corresponding linear dash dash in quantum mechanics. तर आपण क्लासिकल मॅकॅनिक्स आणि क्वांटम मॅकॅनिक्स, थोडक्यात इथं आपण क्लासिकल मॅकॅनिक्स मध्ये काय त्यांना रिप्रेझेंटेशन करतो एखाद्या प्रॉपर्टीला, आणि क्वांटम मॅकॅनिक्स मध्ये आपण त्याला कसं रिप्रेझेंट करतो ते आपण इथं विचारलेलं आहे. तर आपण जर बघितलं एव्हरी ऑब्झर्वेबल इन क्लासिकल मॅकॅनिक्स, म्हणजे आपल्याला क्लासिकल मॅकॅनिक्स आणि क्वांटम मॅकॅनिक्स बेसिकली या दोन मध्ये फरक काय आहे की क्लासिकल मॅकॅनिक्स वी यूज फॉर मॅक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स, म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्याने दिसू शकतात. वाईल क्वांटम मॅकॅनिक्स मोस्टली वी यूज फॉर द मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स, जे आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाहीत अशा ऑब्जेक्टसाठी आपण क्वांटम मॅकॅनिक्सचा वापर करतोय. बरोबर आहे. तर आपण जर क्लासिकल मॅकॅनिक्स म्हणजे आपल्याला जे डोळ्याने ऑब्जेक्ट दिसतात त्याच्यासाठी जे काय आपण कन्सेप्ट वापरतो, फॉर एक्झाम्पल पोझिशन, आपण एखाद्या ऑब्जेक्टची पोझिशन काढताना आपण वी यूज सिम्बॉल एक्स, किंवा एखाद्या ऑब्जेक्टचा आपल्याला मास इंटू व्हेलॉसिटी म्हणजे जर त्याचं मोमेंटम काढायचा असला तर त्यासाठी आपण पी वापरतो. ओके. सो हिअर दीज आर सम ऑफ द क्लासिकल मॅकॅनिक्स, दीज आर ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज अकॉर्डिंग टू क्लासिकल मॅकॅनिक्स. क्लासिकल मॅकॅनिक्सनुसार आपण ह्या ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज वापरतोय. बरोबर आहे. तर क्वेश्चन काय, टू एव्हरी ऑब्झर्वेबल इन क्लासिकल मॅकॅनिक्स देर एक्झिस्ट अँड करस्पॉन्डिंग लिनियर डायरेक्शन. तर याचे जर क्वांटम मॅकॅनिक्स मध्ये जर आपण पोझिशनचा विचार केला तर पोझिशन वी रिप्रेझेंट बाय दिस प्रॉपर्टी एक्स कॅप, देन दिस मोमेंटम ऑल्सो वी कॅन रिप्रेझेंट बाय दिस प्रॉपर्टी. ओके. तर इथं आपण जनरली एक्स ऑपरेटर और पी ऑपरेटर, तर थोडक्यात ह्या ज्या प्रॉपर्टी आपण क्लासिकल मॅकॅनिक्स मध्ये ऑब्झर्व करत होतो त्या क्वांटम मॅकॅनिक्स मध्ये आपण वी कन्वर्ट देम इनटू ऑपरेटर्स, एक्स ऑपरेटर और पी ऑपरेटर्स. मग आता ऑप्शन मध्ये आपल्याला अनेक ऑपरेटर्स दिलेले आहेत की द एव्हरी ऑब्झर्वेबल इन क्लासिकल मॅकॅनिक्स देर एक्झिस्ट करस्पॉन्डिंग लिनियर डॅश इन क्वांटम मॅकॅनिक्स. मग आता क्वांटम मॅकॅनिक्स मध्ये जे काही क्लासिकल मधले ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण क्वांटम मॅकॅनिक्स मध्ये काय म्हणतो असं आपल्याला त्याच्यातून शोधायचं आहे उत्तर. तर पहिला जो आहे हॅमिल्टोनियन ऑपरेटर. हॅमिल्टोनियन ऑपरेटर वी रिप्रेझेंट बाय दिस सिम्बॉल एच कॅप, एच क्रॉस और एच कॅप. ओके. त्यानंतर प्रोबॅबिलिटी फंक्शन. प्रोबॅबिलिटी फंक्शन काय सांगतो की त्या ठिकाणी मायक्रोस्कोपिक पार्टिकल मिळण्याची शक्यता किती आहे, दॅट इज गिवन बाय द प्रोबॅबिलिटी फंक्शन. देन
नॉन कम्युटेटर इट इज अ प्रॉपर्टी ऑफ ऑपरेटर्स कम्युट होतात की नाही होत हे आपल्याला सांगतात. while the third option, that is Hermitian operators, these are nothing but the operators which are the observable in classical mechanics. There exist a corresponding linear Hermitian operators. यांना आपण काय म्हणतो, Hermitian operators. ओके, तर इथं आपल्याला जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, द थर्ड वन दॅट इज Hermitian ऑपरेटर इज करेक्ट. कारण पहिला जो ऑपरेटर आहे तो फक्त एक H क्रॉस म्हणजे ऑपरेटर विच इज रिप्रेझेंटिंग द पार्टिकल इन बॉक्स, तो एका पार्टिकलच्या एका बॉक्समध्ये जो पार्टिकल असतो त्याच्याबद्दल एक्सप्लेन करणे, रिप्रेझेंट करण्यासाठी हा ऑपरेटर वापरला जातो. परंतु हर्मिशन ऑपरेटर्स जे आहेत ते सर्व क्लासिकल मेकॅनिक्समध्ये आपण जे काही ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आहेत त्यांना क्वांटम मेकॅनिक्समध्ये आपण कुठले ऑपरेटर संबोधतो त्याच्याबद्दल आपल्याला ऑप्शन सी देतो. सो ऑप्शन सी इज द correct option here, that is Hermitian operators. Now next question here, which of the following statement is not true for quantum mechanical harmonic oscillators? See now, quantum mechanical harmonic oscillators, आपल्याला हार्मोनिक ऑसिलेटर बद्दल प्रश्न विचारलेला आहे. हार्मोनिक ऑसिलेटर म्हणजे काय रे? हार्मोनिक म्हणजे देअर ऑसिलेशन म्हणजे स्ट्रेचिंग, कॉम्प्रेशन, स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेशन. हार्मोनिक इज स्ट्रेचिंग अँड कॉम्प्रेशन इज सिमिलर. ज्यावेळेस व्हायब्रेशन किंवा स्ट्रेचिंग कॉम्प्रेशन सारखं असतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो हार्मोनिक ऑसिलेटर. तर त्याच्या संबंधात प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर क्वांटम मेकॅनिकल हार्मोनिक ऑसिलेटर. जर आपण क्वांटम मेकॅनिकल हार्मोनिक ऑसिलेटरचा विचार केला, सपोज हियर okay, see here now, quantum mechanical harmonic oscillator, how we can represent like this. अशा पद्धतीने आपण त्याला रिप्रेझेंट करू शकतो. दिस इज सपोज इंटरन्यूक्लियर डिस्टन्स अँड दिस इज सपोज एनर्जी. ओके, दिस इज इंटरन्यूक्लियर डिस्टन्स. सो इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आणि एनर्जीचा जर आपण ग्राफ प्लॉट केला, हियर वी गेट लाईक दिस अशा पद्धतीने आपल्याला तो ग्राफ मिळतोय, कर्व मिळतो. दिस कर्व रिप्रेझेंट द स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेशन. आपण जर याचं स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेशन दाखवला अशा पद्धतीने लाईक दिस. ओके, इथे दिस इज द पोझिशन वेअर द कॉम्प्रेशन टेक्स प्लेस अँड दिस इज द एक्स्ट्रीम पोझिशन वेअर द स्ट्रेचिंग टेक्स प्लेस. इथे स्ट्रेच झाल्यानंतर यार दिस पोझिशन जे दोन जे काही ॲटम्स असतील, एक स्थिर असतो आणि एकाच्यामध्ये स्ट्रेचिंग आणि एकाच स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेशन होतंय, तर त्याची इथून हा स्थिर आहे. फॉर एक्झाम्पल HClचं उदाहरण घेतलं आपण, क्लोरीन स्थिर राहतो आणि हायड्रोजनमध्ये स्ट्रेचिंग होतं, कॉम्प्रेशन होतं. इथे जर आपण बघितलं हायड्रोजन, क्लोरीन स्थिर आहे, हायड्रोजनचं जे आहे स्ट्रेचिंग इथे झालं, कॉम्प्रेशन इथे झालं. त्यानंतर सेकंड पोझिशनला इथे त्याचं स्ट्रेचिंग ह्या लेवलला झालं, इकडे त्याचं कॉम्प्रेशन झालं. त्याच पद्धतीने इफ वी गो, जसं आपण वरती जाऊ, एनर्जी वाढत गेल्यानंतर स्ट्रेचिंग वाढेल, कॉम्प्रेशन पण वाढेल. सो कॉम्प्रेशन विल ऑल्सो इन्क्रीज, स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेशनची लेवल वाढत जाते. तर हार्मोनिक ऑसिलेटर जो असतो अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेशन होतं ज्या मॉलिक्यूलमध्ये, त्याला आपण हार्मोनिक ऑसिलेटर असं क्वांटम मेकॅनिक्समध्ये म्हणलो. तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये जर कुठलाही मॉलिक्यूल हार्मोनिक ऑसिलेटर असेल तर त्याचं जी एनर्जी आहे दॅट इज इट इज पोटेन्शियल एनर्जी. त्याची पोटेन्शियल एनर्जी वी गेट और वी रिप्रेझेंट बाय द सिम्बॉल 1/2 kx. हियर दिस इज द सिम्बॉल और द इक्वेशन फॉर रिप्रेझेंटिंग द पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला या ठिकाणी या मॉलिक्यूलची पोटेन्शियल एनर्जीसाठी इक्वेशन आहे Vx is equal to half kx square. V is potential energy, k is constant, force constant, x is nothing but the displacement or the distance. तो जो काही मॉलिक्यूलचं जे काही डिस्टॉर्शन होणार आहे, त्याचं जे काही डिस्प्लेसमेंट होणार आहे, दॅट इज गिवन बाय दिस इक्वेशन. म्हणजे थोडक्यात काय की पोटेन्शियल एनर्जी इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट और इट इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ दिस. सो फ्रॉम दिस इक्वेशन किती मोठं, ओके. सो आपण तिकडे इक्वेशन मध्ये दाखवलंय की हियर पोटेन्शियल एनर्जी इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल k
हाफ के एक्स स्क्वेअर. ओके, तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे बघा की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू फॉर क्वांटम मेकॅनिकल हार्मोनिक ऑसिलेटर. कुठल्या विच इज नॉट ट्रू. तर इथं आपलं दिस इक्वेशन काय सांगतो की पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट. म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा त्याचं जे काही मोशन आहे त्याच्याशी तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर आपण इफ यू ऑब्झर्व द ऑप्शन्स, ऑप्शन ए काय सांगतो की द स्मॉलर द मास ऑफ द ऑसिलेटिंग पार्टिकल द ग्रेटर विल बी इट्स 0 point एनर्जी फॉर फिक्स्ड फोर्स कॉन्स्टंट. So which is this is correct, you can say. Second, the frequency is the same as that of classical oscillator with the same mass and force constant. Third option, increasing the force constant increases the spacing between the adjacent energy levels. And the last option is the vibrational potential energy is constant of motion. तर इथं आपलं इक्वेशन काय सांगतो की व्हायब्रेशनल हिअर द व्हायब्रेशन पोटेन्शियल एनर्जी, जी काही पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे विथ रिस्पेक्ट टू मोशन. इट इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे जसं मोशन, जेवढं जास्त मोशन असेल तेवढं त्याची व्हायब्रेशन एनर्जी वाढणार आहे. कर्वनुसार आपण जसं वरती जातो एनर्जी वाढते, त्याचं व्हायब्रेशन सुद्धा वाढतंय व्हायब्रेशन. सो ऑप्शन डी, दिस इज नॉट करेक्ट हिअर यू कॅन से. सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. बाकीचे तीन ते बरोबर आहेत आणि ऑप्शन डी इज द नॉट करेक्ट आन्सर फॉर दिस. तर अशा पद्धतीने आपण याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज ओके. सो पुढचा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू सिंपल कोल्युजन थिअरी ऑफ रिॲक्शन रेट्स when the temperature increased from 400 Kelvin to 800 Kelvin the number of collisions will be. तर हा प्रश्न आहे कोल्युजन थिअरीशी रिलेटेड आहे. केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण कोल्युजन थिअरी शिकलेलो आहोत. त्यामध्ये आपल्याला या असा प्रश्न आपल्याला तिथे आढळून येतोय. तर कोल्युजन थिअरी नुसार प्रश्नामध्ये अकॉर्डिंग टू सिंपल कोल्युजन थिअरी रिॲक्शन रेट्स when the temperature increase, जर आपण टेम्परेचर 400 चा 800 केला तर नंबर ऑफ कोल्युजन्स किती असणार आहे आपल्याला इथे एक्सप्लेन करायचं आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो द रिलेशन बिटवीन नंबर ऑफ कोल्युजन्स अँड टेम्परेचर. सो नंबर ऑफ कोल्युजन्स is directly proportional to square root of T, that is temperature. Number of collisions आणि टेम्परेचरचं रिलेशन आहे. नंबर ऑफ कोल्युजन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी आपण असं म्हणूया. ओके, सो नंबर ऑफ कोल्युजन्स ॲट टेम्परेचर T2 सपोज 800 डिग्रीजला आपण म्हणूया टेम्परेचर. सपोज नंबर ऑफ कोल्युजन्स ॲट टेम्परेचर T2 सपोज अँड नंबर ऑफ कोल्युजन्स ॲट C1 suppose number of collisions at 400 Kelvin, that is suppose T1. जर आपण असं म्हटलं की C2 is number of collisions at temperature T2 म्हणजे 800 केल्विनला आणि at temperature T1 म्हणजे 400 केल्विनला जर आपण म्हटलं की there are number of collisions C1, then these two relations we can use like this. From this relation we can write like this, C2 अपॉन C1. आपण हे असं रिलेशन लिहू शकतो. C2 कशाची प्रोपोर्शनल राहील स्क्वेअर रूट ऑफ T2 आणि C1 कशाची प्रोपोर्शनल राहील स्क्वेअर रूट ऑफ T1. ओके, तर आपण इथे जर बघितला तर द नंबर ऑफ कोल्युजन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर आपल्याला इकडे टेम्परेचर माहिती, येस इथं T2 टेम्परेचर आपल्याकडे आहे 800 आणि T1 टेम्परेचर आपल्याकडे आहे 400. ओके, 800 ला जर आपण 400 ने भागवलं तर आपल्याला इथं हिअर किती उत्तर मिळतं आपल्याला. इट इज 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. 800 ला आपण 400 ने डिवाइड केलं तर इथं 2 मिळतो आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 वी कॅन गेट 1.414 आन्सर. तर आपला ऑप्शन मध्ये जर बघितलं फर्स्ट ऑप्शन आहे इन्क्रीजेस 2 टाइम्स. बी ऑप्शन काय म्हणतो इन्क्रीजेस 1.414 टाइम्स आणि सी ऑप्शन म्हणतो रिमेन द सेम. डी ऑप्शन म्हणतो इन्क्रीजेस 4 टाइम्स. सो अकॉर्डिंग टू सिंपल कोल्युजन थिअरी द थिअरी ऑफ रिॲक्शन रेट्स when the temperature increase from this the number of collisions will be. मग या दोघांचा जो रेशो आपल्याला तो 1.414 मिळतोय
म्हणजे जर आपण टेम्परेचर 400 वरून 800 डिग्रीला नेलं तर आपलं उत्तर मिळतंय ऑप्शन बी, दॅट इज इन्क्रीजेस 1.414 टाइम्स. म्हणजे कितीनं वाढणार आहे आपलं नंबर ऑफ कोलिजन्स 1.414 टाइम्सनी इन्क्रीज होणार आहे जर आपण टेम्परेचर 400चं 800 केलं तर. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन विल सी नाउ. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ बोर्न-ओपेनहॅमर अप्रॉक्सिमेशन. आता बघा, पहिल्यांदा आपल्याला बोर्न-ओपेनहॅमर अप्रॉक्सिमेशन काय आहे याच्याबद्दल मी थोडंसं सांगतोय की whenever the molecule interact with IR or micro radiation, or whenever the molecule interact with some another form of UV or visible radiation, ज्यावेळेस कुठलाही मॉलिक्यूल, उदाहरणार्थ आपण याचंच घेऊया की मॉलिक्यूल ज्यावेळेस IR रेडिएशन एखाद्या मॉलिक्यूलवर इंटरॅक्ट करत असतो त्यावेळेस द एनर्जी ऑफ IR रेडिएशन इज ग्रेटर दॅन मायक्रो रेडिएशन. म्हणजे काय होतं की मॉलिक्यूल ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल, दिस इज मॉलिक्यूल सपोज, when it is interacting with IR radiation, there is change in its vibrational energy. त्याच्या व्हायब्रेशनल एनर्जीमध्ये बदल होतोय, बरोबर आहे. परंतु IR रेडिएशनची एनर्जी मायक्रोवेव्ह पेक्षा जास्त असल्यामुळं त्याच वेळेस त्याच्या रोटेशनल एनर्जीमध्ये सुद्धा बदल होत असतो. अँड अकॉर्डिंग टू बोर्न-ओपेनहॅमरनी काय अप्रॉक्सिमेट करायचं सांगितलं की व्हेनेवर द रेडिएशन, ज्यावेळेस एखाद्या मॉलिक्यूलमध्ये जर व्हायब्रेशनल एनर्जी, त्याच्या व्हायब्रेशन एनर्जीमध्ये बदल होत असेल त्यावेळेस त्याच्या रोटेशनल एनर्जीमध्ये पण बदल होईल. बट दीज टू चेंजेस दे आर नॉट डिपेंडंट ऑन इच अदर, दे आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. तर बेसिक जे बोर्न-ओपेनहॅमर अप्रॉक्सिमेशन आहे की ज्यावेळेस एकाच वेळेस जर दोन एनर्जीमध्ये मॉलिक्यूलच्या बदल होत असेल तर त्या जे एनर्जी चेंजेस असतील दे आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. म्हणजे एक जो काही रोटेशनल एनर्जीचा बदल होणार आहे आणि दुसरा जो काही व्हायब्रेशनल एनर्जीचा बदल होणार आहे ते एक दुसऱ्यावरती डिपेंडंट राहणार नाही. तो ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ बोर्न-ओपेनहॅमर अप्रॉक्सिमेशन. ऑप्शन ए काय म्हणतो, न्यूक्लिअर कोऑर्डिनेट्स रिमेन अनचेंज ड्युरिंग द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. बी, एक्साइटेड अँड ग्राउंड इलेक्ट्रॉनिक स्टेट हॅव सेम internuclear distance. C, electronic and vibrational motions are separable. D, amplitude of nuclear vibrations is smaller than that of the electrons. So if you compare these options, option C, which of the following is not, this is the feature of बोर्न-ओपेनहॅमर approximation. B मध्ये काय सांगतं, excited and ground electronic states have the same इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. आता इथं आणखी एक आपल्याला लॉचा वापर करावा लागतो, दॅट इज फ्रँक कॉन्डन प्रिन्सिपल. फ्रँक कॉन्डन प्रिन्सिपल काय सांगतोय की व्हेनेवर द मॉलिक्यूल एक्साइट फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट, ज्यावेळेस मॉलिक्यूल ग्राउंड स्टेटकडून हायर एनर्जीला एक्साइट करतो, फॉर एक्झाम्पल दिस इज द ग्राउंड स्टेट अँड दिस इज द हायर एनर्जी सपोज, त्यावेळेस this is the internuclear distance and this is the internuclear distance. So this, the transition which takes place, तर लोअर ग्राउंड स्टेटला याचं इंटरन्यूक्लियर मॉलिक्यूलचं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स हे असेल आणि हायर एक्साइटेड स्टेटला याचं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स हे असेल. म्हणजे काय की ज्यावेळेस एक्साइटेड स्टेटला जातो मॉलिक्यूल त्यावेळेस त्याचं जे काही इंटरन्यूक्लियर डिस्टन्स आहे ते वेगवेगळं असणार आहे. देर इज ॲप्रिशिएबल चेंज. तर इफ यू ऑब्झर्व दिस देन हिअर, ओके, सो विच ऑफ द फॉलोइंग इज फीचर ऑफ बोर्न-ओपेनहॅमर. आपण बी जो म्हणतो, बी ऑप्शन जर आपण बघितला, एक्साइटेड आणि ग्राउंड इलेक्ट्रॉनिक स्टेट, खालची जी इलेक्ट्रॉनिक स्टेट होती आणि वरची जी इलेक्ट्रॉनिक स्टेट होती हॅव द सेम इंटरन्यूक्लियर डिस्टन्स. तर आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला जे काही बघा इथून खालची एक्साइटेड स्टेटची इंटरन्यूक्लियर डिस्टन्स एवढा आहे आणि वरचे जे एक्साइटेड स्टेट आहे त्याचं इंटरन्यूक्लियर डिस्टन्स हा आहे, म्हणजे इट इज नॉट सेम. सो दिस वॉज द हिअर ऑप्शन बी, म्हणजे एक्साइटेड आणि ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक स्टेटमध्ये द सेम इंटरन्यूक्लियर डिस्टन्स इज डिफरंट. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन.